नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण पंचम अंश यामधला 24वा अध्याय. काल आपण पाहत होतो बलराम व्रजभूमीमध्ये गेलेत आणि गोपींना भेटत आहेत आणि गोपी त्यांच्याशी बोलत आहेत. गोपी पुढे म्हणत आहेत की कृष्ण, आमच्या आवाजाचं जे आम्ही इथे गाणी गात होतो, त्यांच्याशी गप्पा मारत होतो, त्याचं स्मरण करतात का? एकदा तरी ते आपल्या आईला बघायला इथे येणार आहेत का, यशोदा मातेला? किंवा आता त्यांच्याशी त्यांच्या बाबतीत काही बोलण्यातच काही अर्थ नाही, नाही का? कारण आपण दुसरं काहीतरी बोलूयात. कारण त्यांच्याशिवाय जर म्हणजे आमच्याशिवाय जर त्याचं निभावून जात असेल, तर आम्ही सुद्धा त्याच्याशिवाय कसं तरी इथं निभावून नेऊ. आई आई काय, वडील काय, बंधू काय, पती काय किंवा कुटुंबातले लोक काय, आम्ही त्याच्यासाठी सगळ्यांना सोडलं होतं. पण ते त्या अकृतज्ञ जे असतात ना, त्याच्या अगदी ध्वजा निघाला बघा. म्हणजे तो पार अगदी सगळ्यात जास्त अकृतज्ञ निघाला. है ना? ध्वजा केव्हाच ते वर असते ना, सगळ्यावरती टॉपला. तसं तो अगदी अकृतज्ञातला अकृतज्ञ निघाला असं आम्हाला वाटतं. हे सगळं कृतक कोपाने म्हणतात, कृष्णावरच्या प्रेमाने म्हणतात. पण बलरामा, खरं खरं सांग की कृष्ण कधीतरी इथं येण्याची गोष्ट काढतो का? इथं यायचं असं कधी म्हणतो का? आम्हाला असं वाटतं की हा दामोदर कृष्ण जे याचं चित्त जे आहे ना, ते शहरातल्या नारी आणि त्या नगरीवरती तो फारच खुश झालेला दिसतो. त्याच्यातच तो गुंतला वाटतं. आता आम्हाला त्याच्याबद्दल काही प्रीती नाही. आम्ही त्याचं दर्शन आम्हाला खूप दुर्लभ आहे असं आम्हाला वाटतं. पराशर ऋषी सांगतात, त्यानंतर श्रीहरीने ज्यांचं चित्तहरण केलं होतं ते त्या गोपी बलरामजीला कृष्ण आणि दामोदर वगैरे असं म्हणायला लागल्या आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागल्या. तेव्हा बलरामाने कृष्णाचा अतिमनोहर आणि शांतिमय आणि प्रेमगर्भित आणि गर्वहीन असा संदेश गोपींना सांगितला आणि त्यांची सांत्वना केली. मग गोपी म्हणाले, त्यांच्याबरोबर ते हास्यविनोद करायला लागले आणि पुन्हा मनोहर त्यांच्या गप्पा चांगल्या रंगल्या तिथे. आणि मग त्यांनी खूप तिथे नाना प्रकारचे खेळ वगैरे खेळले. त्यांच्या लीला तिथे खूप केल्या त्यांनी. या ठिकाणी 24वा अध्याय संपतो. यामध्ये 21 श्लोक आहेत. आता आपण 25वा अध्याय बघू. यामध्ये बलरामाने जे काही व्रजविहार केला तो आहे आणि यमुनेचं आकर्षण केलं त्यांनी, ते आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, आपल्या कार्याने पृथ्वीला विचलित करणारे, अतिशय मोठी आणि अशक्य कामं करणारे, जे धरणीधर शेषाचे अवतार माया मानवरूप महात्मा बलराम आहे, त्यांनी गोपांच्या बरोबर वनामध्ये इकडे तिकडे फिरत असताना त्यांनी बघितलं की त्यांच्या उपभोगासाठी वरुणाने वारुणी म्हणजे मदिरेला म्हटलं की हे मदिरे, ज्या बलशाली महाबलशाली अनंत देवाला तू सर्वदा प्रिय हो, आणि हे शुभे, तू तुमचं उपभोग आणि प्रसन्नताच्यासाठी जा. वरुणाने अशी आज्ञा दिल्यावर वारुणी वृंदावनामध्ये उत्पन्न झाली आणि कदंब वृक्षाच्या एका ढोलीमध्ये ती राहायला लागली. तेव्हा मनोहर मुखाचे बलराम वनामध्ये फिरत फिरत त्यांना ते मदिरेचा उत्तम सुगंध आला आणि त्यांना ते पिण्याची इच्छा झाली. हे मैत्रेय, त्यावेळेला कदंबापासून मद्याची धारा वाहत असलेली पाहिली आणि बलराम अतिशय आनंदित झाले आणि गाणी बजावणी असं ते सगळं चालू होतं गोप आणि गोपींचं. आणि त्यांनी प्रसन्नतापूर्वक ती वारुणी घेतली. त्यानंतर त्याला घाम आला आणि स्वेदबिंदू त्याने असं मदोन्मत्त झाले, स्वेदबिंदू आले आणि तो म्हणाला, यमुने, मी आता स्नान करतो. त्यांच्या वाक्याने उन्मत्त असं वाटलं तिला, यमुनेला. यमुनेनं तिथं काही ध्यान दिलं नाही, लक्ष दिलं नाही आणि ती तिथे आली नाही. म्हणजे ती दूर होती ना, तर ते काय ते बलरामाला वाटलं तिने यावं, पण त्याच्यावर मग ती आली नाही म्हटल्यावरती बलराम क्रोधित झाले. त्याने आपला नांगर घेतला आणि मग त्यांनी यमुनेला
त्या नांगराने थोडं नांगरलं आणि म्हणले, अरे पापी तू येत नाहीस काय, तर मग माझ्या इच्छेनुसारच तू इकडं तिकडे जाऊ नये तर नाही, म्हणजे मला माझी शक्ती अशी आहे की मी तुला इकडं तिकडे जाऊ देणार नाही. मग बलरामाने ती ओढलं त्या नांगराने. मग यमुनाने आपला मार्ग सोडला आणि ज्या ठिकाणी बलराम उभे होते त्या ठिकाणी ती येऊन तिने त्याला भिजवलं. तेव्हा ते शरीर तसंच ती धारण केलं, शरीर धारण केलं, म्हणजे ती आकारात आली आणि म्हणाली की हे मुसळा प्रसन्न हो आणि मला सोड. तेव्हा तिचं ती विनंती त्याने ऐकली आणि बलराम म्हणल्या, अगं नदी, तू माझ्या बलाची का अपेक्षा करतेस, अवज्ञा करतेस, वीर्याची का अवज्ञा करतेस, माझ्या पराक्रम तुला कळत नाही का? या नांगराने मी तुझे तुकडेसुद्धा करू शकतो. तेव्हा श्री पराशर ऋषी सांगतात, बलराम असं म्हटल्यानंतर ती घाबरली आणि मग ती म्हणाली की ठीक आहे, मी या भूभागामध्ये वाहते. आणि मग त्यांनी प्रसन्न होऊन तिला सोडलं. त्यावेळेला बलरामाने स्नान केलं आणि तो असं छान दिसायला लागला. मग लक्ष्मी सशरीर प्रकट झाली. तिने त्याला एक कर्णफूल दिलं, कुंडल दिलं. वरुणाने एक माळ पाठवली होती, न सुकणाऱ्या कमळांची माळा होती ती दिली आणि समुद्रासमान निळ्या रंगाचे चमकणारे असे कपडे दिले. ते कर्णफूल, सुंदर कुंडलं, नीलांबर आणि पुष्पमाला धारण केली बलरामाने आणि ते अतिशय सुशोभित झाले. अशा प्रकारे विभूषित झाले आणि मग व्रजांच्या अनेक तिथल्या गोपींच्या बरोबर अनेक लीला केल्या आणि मग 2 महिन्यांनी तो द्वारकापुरीला परत आला. तिथे आल्यानंतर बलदेवाने राजा रैवताची मुलगी रेवती तिच्याबरोबर विवाह केला. त्याला 2 मुलं झाली, निषठ आणि उल्मुक अशी त्यांची नावं आहेत. इथे हा 25वा अध्याय संपतो. यामध्ये 19 श्लोक आहेत. आता आपण 26वा अध्याय बघू. याच्यामध्ये रुक्मिणी हरण आहे. श्री पराशर ऋषी सांगतात, विदर्भ देशांतर्गत कुंडिनपूर नावाचं एक नगर आहे. तिथं भीष्मक नावाचा एक राजा होता. त्याला रुक्मी नावाचा मुलगा आणि रुक्मिणी नावाची एक सुंदर मुलगी होती. श्रीकृष्णाने रुक्मिणीला आणि चारुहासिनी रुक्मिणीने श्रीकृष्णाला अपेक्षित केलं होतं. म्हणजे त्यांना एकमेकांबद्दल अपेक्षा होती, अभिलाषा होती, प्रेम होतं. पण भगवान श्रीकृष्णाने विनंती केल्यावरसुद्धा त्याचा द्वेष करणाऱ्या रुक्मीने त्याला रुक्मिणी दिली नाही. महापराक्रमी भीष्मकाने जरासंधाच्या प्रेरणेने रुक्मीशी सहमत होऊन तिला शिशुपालाला द्यायचा निश्चय केला. तेव्हा शिशुपालाचे हितैषी जरासंध वगैरे सगळे राजलोक विवाहामध्ये संमिलित होण्यासाठी भीष्मकाच्या नगरामध्ये गेले. इकडे बलराम आणि यदुवंशीय सहित श्रीकृष्ण आणि चेदिराजाचा विवाहोत्सव पाहायला कुंडिनपूरला आले. त्यानंतर विवाहाच्या आधी 1 दिवस मग आपले जे शत्रू लोक होते, म्हणजे विपक्षी लोक होते, त्याच्यावरती त्यांचा भार बलराम आणि इतर भावंडांच्यावर सोपवला श्रीहरीने आणि त्या कन्येचं हरण केलं. त्यावेळेला पौंड्रक, दंतवक्त्र, विदुरथ, शिशुपाल, जरासंध आणि शाल्व हे सगळे राजे क्रोधित झाले आणि श्रीहरीला मारण्यासाठी धावले. पण ते सगळे बलराम वगैरे सगळे यदुश्रेष्ठांनी त्यांना अडवलं. त्यांच्याकडून ते पराजित झाले. तेव्हा रुक्मिणी प्रतिज्ञा केली की मी युद्धामध्ये कृष्णाला जिंकल्याशिवाय कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही. म्हणून त्याने कृष्णाला मारण्यासाठी त्याचा पाठलाग केला. पण कृष्णाने अतिशय सहजतेने हत्ती, घोडे, रथ, पदाती वगैरे सगळं घेऊन आलेले जो होता रुक्मी, त्याला त्याने हरवलं, सगळ्या सेनेला नष्ट केलं, त्याला जिंकलं आणि पृथ्वीवरती पाडलं. अशा प्रकारे रुक्मीला युद्धामध्ये परास्त केलं मधुसूदनाने आणि राक्षस विवाहाने मिळणाऱ्या रुक्मिणीला वेदोक्त रीतीने पाणीग्रहण केलं. राक्षस विवाह का म्हणला, तर त्यांनी तिला पळवून आणली म्हणून. पण मग नंतर वेदोक्त त्यांनी लग्न केलं. त्यानंतर कामदेवाच्या अंशाने उत्पन्न झाला तो वीर्यवान प्रद्युम्न, ज्याने
त्याला शंभरासुराने हरण केलं होतं आणि पुन्हा कालक्रमाने शंभरासुराचा त्यांनी वध केला होता. इथं हा 26वा अध्याय संपतो. यामध्ये 12 श्लोक आहेत. आपण इथे थांबू. धन्यवाद.